नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे। तर आता शाळा सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भरणार असल्याची माहिती आलेली आहे। तर नवीन शैक्षणिक वर्षापासून हे वेळापत्रक व सुट्ट्यांमध्ये बदल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात येत आहे। तर महाराष्ट्रामध्ये 2025 ते 26 हे शैक्षणिक वर्ष सीबीएसई पॅटर्नसाठी असल्यामुळे राज्यामध्ये नवीन वेळापत्रक सुरू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर दिवसभरात 2 सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे। तर शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल। राज्यातील सर्व शाळांमध्ये हे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग यासाठी तयारी करत आहे। तर विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शन सूचना देण्यात जाणार आहेत। शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने हे वेळापत्रक राज्यभरामध्ये लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे। माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेली आहे। तर यामध्ये राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी 9 वाजता सुरू होऊन दुपारी 3:55 सुटणार आहेत। नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्ट्यांचे नियोजनही बदलण्यात आले आहेत। तर शाळा सकाळी 9 वाजता सुरू झाल्यानंतर 9 ते 9:25 या वेळेत परिपाठ होईल। त्यानंतर पहिल्या 3 तासिका 11:25 पर्यंत चालतील। विद्यार्थ्यांना त्यानंतर 10 मिनिटांची छोटी सुट्टी 11:25 ते 11:35 पर्यंत मिळणार आहे। त्यानंतर 11:35 ते 12:50 या कालावधीत 2 तासिका घेतल्या जातील। त्यानंतर विद्यार्थ्यांना 40 मिनिटांची मोठी सुट्टी 12:50 ते 1:30 पर्यंत राहील। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन 3:55 पर्यंत 3 तासिका घेतल्या जातील। प्रत्येक तासिकेनंतर 5 मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। तर राज्यातील शालेय कामकाजाचे 234 दिवस निश्चित करण्यात आले आहेत। त्यानुसार इयत्ता 3री ते 5वी साठी 1872 तासिका व 6वी ते 8वी साठी 1872 तासिका, तर 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1638 तासिका असतील। प्रत्येक भाषेसाठी 234 तासिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत। त्यासाठी 312 तासिका, विज्ञानासाठी 182 तासिका आणि कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी 156 तासिका उपलब्ध असतील। तर या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण कमी होणार आहे, अशी सर्वात महत्त्वाची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।